नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आज आंदोलन आहे। संविधान चौकामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। नीट पेपर फुटीवरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जाते। आंदोलनामध्ये अभिजित दिपकेंचं सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज सहभागी होणार आहे। संविधान चौक परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे। आंदोलन बंदोबस्तासाठी 100 पोलीस अधिकारी आणि 600 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत। तुम्ही आमच्यावर किती हल्ले करा, तुम्ही आमच्यावर किती हात उचला, आम्ही आमचा हात उचलणार नाहीये। आम्ही आमचं जे आंदोलन ते पीसफुली आणि डेमोक्रेटिक वेनीस पुढे घेऊन जाऊ आणि आमच्या मेन मुद्द्यापासून भटकणार नाहीये। मेन मुद्दा जो हा आहे की नीटचे 22 लाख स्टुडंट आहेत, सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट्स आहेत, सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट्स आहेत, एसएससी जीडीचे 40 लाख पेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत। अशा 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट सोबत कुठे ना कुठे अन्याय झालेला आहे आणि त्याची जिम्मेदारी कुठे ना कुठे धर्मेंद्र प्रधान यांना घ्यावं लागेल। तुम्ही आमच्यावर किती हमले करा, तुम्ही आमच्यावर कितीही अटॅक करा, आम्ही राजीनामा त्यांचा मागूच आणि आम्ही मागे सरकणार नाही जोपर्यंत आम्हाला राजीनामा भेटणार। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। नागपूरचे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। तेजस, कॉकरोच जनता पार्टीचं आज नागपूरमध्ये आंदोलन केलं जाणार। किती वाजता आंदोलनाला सुरुवात होईल आणि पोलिसांचा कसा बंदोबस्त सध्या तैनात आहे? नक्कीच कल्याणी, आज जर बघितलं असेल तर जयपूर, पुणे नंतर आता नागपुरात म्हणजे उपराजधानीत जे आहे ते आंदोलन असणार आहे कॉकरोच जनता पार्टीचे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जे आहे ते सकाळीच जे आहे ते त्यांनी नागपुरात दाखल झाले आणि 12 वाजता त्यांची जी आहे ते पत्रकार परिषद असणार आहे। पत्रकारांना ते संबोधणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर जय्यत तयारी जी आहे नागपुरातील संविधान चौकात झालेली आहे। 4 वाजता जे आहे या संपूर्ण सभेला जे आहे सुरुवात होणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर काल ज्या पद्धतीने जयपूर येथे अभिजित दिपकेला मारहाण झाली त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जे आहे ते कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे। 100 अधिकारी यासह जे आहे ते 600 पोलीस कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण कॉकरोच पार्टीला समर्थन देण्यासाठी नागपुरातील जे आहेत ते वेगवेगळे जे सामाजिक संघटना यासोबत जे विद्यार्थी चळवळीतले संघटना आहेत त्यांच्या सुद्धा जे सहभाग असणार आहे। विदर्भातील भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल या स्थानावरून सुद्धा जे आहेत ते विद्यार्थ्यांचा सहभाग होणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर आयोजकांनी 5000 विद्यार्थी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी असण्याची जे आहे ते अपेक्षा व्यक्त केली आहे। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने काल जे जयपूरमध्ये अभिजित दिपकेला मारहाण झाली त्या पार्श्वभूमीवर आज त्यांना किती समर्थन मिळतो आणि कोणाकोणावर ते एका अर्थाने टीका करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नागपूर हे संघाची भूमी आहे, RSS हेडक्वार्टर आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान आहे, नितीन गडकरी यांचे निवासस्थान आहे, त्यामुळे ते त्यांना लक्ष करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तेजस, खरं तर विद्यार्थी संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, मात्र महाविकास आघाडीतले किंवा कोणते इतर नेते आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती आहे का? नक्कीच या संपूर्ण संदर्भात आयोजकांनी जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा जे आहे निमंत्रण धाडलेलं आहे। कुठलाही राजकीय झेंडा नको, कुठला राजकीय बॅनर नको, एक सामान्य माणूस म्हणून जे आहे, एक पालक म्हणून जे आहेत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावं असं जे आहे ते आयोजकांनी जे राजकीय मंडळींना सांगितलेले आहे। त्यामुळे जे आहे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा राहण्याची उपस्थिती दर्शवणार आहेत। यासोबत जर बघितलं असेल तर काँग्रेसचे NSI जे संघटना आहे त्यांचा सहभाग या संपूर्ण आंदोलनामध्ये असणार आहे। त्यासोबत डावे विचार सरणीचे असलेले AISFची विद्यार्थी संघटना सुद्धा त्यांच्या सुद्धा जे समर्थन असणार आहे। दलित चळवळीतले विद्यार्थी संघटनेचा सुद्धा सहभाग असणार आहे। त्यामुळे ऐतिहासिक आंदोलन आज नागपुरात ठरतो काय हे सुद्धा पाहणार आहे। किती लोकांचा सहभाग असतो, कुठले कुठले राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित असतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे। विदर्भातील खंजीर वादक म्हणून ज्यांना ओळखले जाते असे जे सत्यपाल महाराज ते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे कराडे गुरुजी ज्यांना ओळखले जातं वर्ध्यातल्या ते सुद्धा उपस्थित असणार। त्यामुळे विविध सामाजिक संघटनेतले पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे अभिजित दिपके यांचा निशाणा कोणावर आहे, कारण की ज्या पद्धतीने आज कॉकरोच जनता पार्टीच्या नागपूरमधल्या आंदोलनाला